आपण दुसरे एक्झाम्पल असं घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आता एक वेअर हाऊस होतं, बरोबर. त्याची किंमत प्रॉपर्टी व्हॅल्यू 40,000 रुपये होती. त्याच्यामध्ये काही गुड्स ठेवला, पण त्या गुड्सची जी व्हॅल्यू आहे, प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ गुड्स 2,40,000. ओके. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ वेअर हाऊस म्हणजे प्रॉपर्टी व्हॅल्यू 40,000 40,000 आहे, परंतु त्याची पॉलिसी व्हॅल्यू किती, फक्त 16,000 आहे. आणि गुड्स वेअर इन्शुअर्ड टू 90% ऑफ देअर व्हॅल्यू. आता ही गुड्सची व्हॅल्यू जी आहे 2,40,000 होती प्रॉपर्टी व्हॅल्यू, ती फक्त त्याचे 90% त्यांनी काय केली, इन्शुअर्ड केलेली. आणि तो म्हणतो लॉस ऑन वेअर हाऊस दिले 8,000 रुपीज टोटल क्लेम क्वेश्चनला. त्याला विचारतो फाइंड द टोटल क्लेम, आपण किती टोटल क्लेम करू शकतो. आता एक तर तुम्हाला सर्वात पहिले दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. दोन प्रॉपर्टी टाईप आहे, एक आहे प्रॉपर्टी त्या वेअर हाऊसची है ना, ती प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे, आणि दुसरी ती गुड्सची. मी काय केलं, प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ वेअर हाऊस दिले, प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ गुड्स दिला, आपण पॉलिसी व्हॅल्यू ऑफ वेअर हाऊस याची अमाऊंट डायरेक्ट दिली, पर्सेंट नाही. त्याने सरळ सांगितलं की आपल्याला मी फक्त पॉलिसी व्हॅल्यू किती टाकली, 40,000 पैकी 16,000. गुड्स वेअर इन्शुअर्ड टू 90% ऑफ देअर व्हॅल्यू, पण गुड्सची त्याच्या 90%. आपण काय केलं, पॉलिसी व्हॅल्यू ऑफ गुड्स काढली पहिली. ती कशी केली, 90% ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू. 90% म्हणजे 90/100 इंटू 2,40,000 याची केले. आता इथं करत असताना आपण काय करणार, 2 मिनिटं, हे 2 झिरो मी कॅन्सल केले याच्यातले. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं, एकदम इझी स्मार्ट वर्क करायचं. 1 2 3 राईट ऑन 3 0 मल्टिप्लाय बाय दिस 9 to 24 वी गेट 216. म्हणजे आपल्याला 2,16,000 रुपये किंमत मिळाली. ऍक्च्युअली किती होती, 2,40,000 त्या गुड्सची व्हॅल्यू होती, प्रॉपर्टी व्हॅल्यू होती. पण त्यांनी काय केलं, त्याची 90%च इन्शुअर्ड केली. म्हणजे त्याने 2,40,000 च्या ऐवजी किती केले, 2,16,000 त्यांनी केले. ठीक आहे. आता आपण धरताना सर्व पुढचे पण एक्झाम हे राहते, ह्या व्हॅल्यूवर आपण आता पुढे जाणार आहोत. व्हॅल्यू ऑफ गुड्स कम्प्लिटली डिस्ट्रॉयड. काय झाले, ते गुड्स होतं त्याच्यामध्ये म्हणजे 80,000 काय झाले, हे आपण हे वेगळे इन्शुअर्डचं आहे, पण आपण याच्यातून धरणार या 2,40,000 मधून 80,000 काय झाले, फुल डिस्ट्रॉय झालेले. नंतर व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग गुड्स, मग किती गुड्स रिमेनिंग राहिलं, मी काय करणार, या 2,40,000 मधून ही 80,000 मायनस करणार. म्हणजे आपण काय करणार, प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ गुड्स मायनस व्हॅल्यू ऑफ गुड्स डिस्ट्रॉय हे मायनस केलं. म्हणजे किती आलं, 1,60,000 1,60,000 रुपये झाली. मग रिमेनिंग गुड्स आर डिस्ट्रॉय टू, हे जे राहिलेलं आहे हे परत काय झालं, 80% ऑफ देअर व्हॅल्यू एवढं डिस्ट्रॉय झालंय. म्हणजे थोडक्यात लॉसच झालेला आहे. आणि काय केलं मग, लॉस ऑन रिमेनिंग गुड्स. लॉस ऑन रिमेनिंग गुड म्हणजे कुठलं, हे जे तुमच्याकडे आता बॅलन्स राहिलेलं आहे ना, याचं 60% करणार. म्हणजे किती आली ती, 128,000. 2 मिनिट. आता आपण काय कॅल्क्युलेशन केलं, इंटू 0 दिस 2 0 गेट कॅन्सल. ओके. नाउ दिस 1,2,3,0 ऍज दिस इज मल्टिप्लाय 16 इंटू 8. 16 8 जा 128 म्हणजे 1,28,000 रुपये. आता नीट बघा, आपण काय केलं, परत मी तुम्हाला हे सांगतो एक्झॅक्ट, मग आपण पुढे जाऊया. आता प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ वेअर हाऊस तर माहिती पडलं सगळ्यांना, गुड्सची पण प्रॉपर्टी व्हॅल्यू आपल्याला कळली. गुड्स वेअर इन्शुअर्ड टू 90% आहे, म्हणजे 90% मध्ये मला याचे 90% करावं लागेल. हे 2,16,000 एवढेच त्यांनी इन्शुअर केलेले. परंतु काय होतं, व्हॅल्यू ऑफ गुड कम्प्लिटली डिस्ट्रॉय किती, 80,000 डिस्ट्रॉय झाले. म्हणजे आपण काय केलं, मेन जी व्हॅल्यू होती प्रॉपर्टी गुडची त्याच्यामधून 80,000 म्हणजे डिस्ट्रॉय झाले, मायनस केले, म्हणजे एवढे राहिले. मग आता आपल्याकडे हे रिमेनिंग आहे. थोडक्यात आपण काय केलं, रिमेनिंग गुड्स आर डिस्ट्रॉय टू 80% ऑफ देअर व्हॅल्यू. हे सुद्धा 80% डॅमेज झाले थोडक्यात. हे काय आलं, म्हणजे 1,60,000 वरून किती आला, आपण 1,20,000 आलो. म्हणजे हा आपला लॉस आहे. एक तर ऑलरेडी थोडक्यात म्हणजे हा जो लॉस आहे हा किती, 128,000 हा लॉस, आणि 80,000 दोघांची ऍडिशन आपण केली तर आपल्याला टोटल लॉस ऑफ गुड मिळणार. म्हणजे टोटल लॉस ऑन गुड इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ गुड्स कम्प्लिटली डिस्ट्रॉयड दॅट 80,000 आणि लॉस ऑन द रिड्यूस्ड व्हॅल्यू ऑफ गुड्स 1,28,000. आपण दोघांची ऍडिशन केली तर 2,08,000 आपल्याला काय मिळाले, टोटल लॉस ऑन गुड्स.
मग अमाऊंट ऑफ क्लेम ऑन गुड्स फॉर्म्युला सिंपल आहे, पॉलिसी व्हॅल्यू अपॉन प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस. तुम्हाला माहिती पॉलिसी व्हॅल्यू माहिती आहे, आपण काढली किती 2,16,000. तुम्ही म्हणा हे सर कुठून आणले 2,60,000, हे कुठून आणले आपण, तुम्हाला माहिती 90% त्याने इन्शुर केली ती प्रॉपर्टी व्हॅल्यू फुल इंटू हा लॉस त्याचा आलाय. किती लॉस झालाय 2,08,000. यांचं सगळं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळतं 1,87,000. आता बघा आपण काय केले, 3 झिरो कट केले, हे 3 झिरो कट केले, हा झिरो कट केला, हा झिरो कट केला. आता तुम्ही 24 ने डिवाइड करू शकता. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, मल्टिप्लाय करून तुम्हाला 1,87,000 हे 200 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे, हा काय झालाय क्लेम 1,87,200 व 7. तुम्ही आता विचार करा याची इन्शुअर्ड व्हॅल्यू किती होती इन्शुअर्ड व्हॅल्यू दिसते 90% म्हणजे ही होती 2,60,000 होती, पण तो किती मिळाला क्लेम 1,87,000 तास तो करू शकतो. आता अमाऊंट ऑफ क्लेम ऑन वेअर हे तर सोपं आहे वेअर हाऊसचं, कारण तुम्हाला ह्या बघा प्रॉपर्टी व्हॅल्यू पण माहिती आहे, त्याची पॉलिसी व्हॅल्यू पण माहिती आहे आणि लॉस पण तुम्हाला माहिती, लॉस ऑन वेअर हाऊस दिस पुट ऑन दिस ऑल दिस व्हॅल्यू, या सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या. पॉलिसी व्हॅल्यू ही आली, प्रॉपर्टी व्हॅल्यू ही आली, लॉस 8,000. मल्टिप्लाय आपण सरळ केलं तर बाहेर 3 झिरो दिस 3 झिरो गेट कॅन्सल, 1 झिरो गेट कॅन्सल, 4 1 जार 4, 4 4 जार 60. नाउ दिस 2 झिरो ॲज इट इज, 8 4 जार 32. म्हणजे तुम्ही वेअर हाऊस वरती एवढंच क्लेम करू शकता. पण त्याने आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, टोटल क्लेम. टोटल क्लेम म्हणजे कुठला वेअर हाऊसचा आणि त्या गुड्सचा, त्या दोघांच्या क्लेमची ऍडिशन, म्हणजेच तुम्हाला एवढा टोटल क्लेम करू शकता 1,90,400 रुपीज. तुम्हाला एक्झाम्पल स्क्रीनवर दिसणार आहे, बरोबर आहे. आता यानंतरचे मला आता बरेचसे फोन यायला लागले की सर तुम्ही आम्हाला हे असे एक्झाम्पल आमच्या मुलांना ICSE CBSE यांच्यामध्ये पण आहे 9 10चे किंवा 8चे एक्झाम्पल घेतले तर आम्हाला आमच्या मुलांना त्याचा फायदा होईल, असे बरेच जणांनी व्हिडिओ बघितले आणि त्यांना असं वाटलं, त्यांनी मला फोन करून सांगितले की सर तुम्ही आमचे 8 9 10चे CBSE कोणी म्हटलं माझं मुलगा ICSE मध्ये सर तर तुम्ही ते पण व्हिडिओ करा आणि आपण लवकरात लवकर ते सुद्धा व्हिडिओ आणणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला सिद्ध कॉमर्स क्लासेस या YouTube चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे 8 9 10 ICSE CBSE असो डिप्लोमाचे सुद्धा आपण काही लेसन्स आपण शिकवणार आहोत की जे खूप इझी असतात आणि मुलांना अवघड वाटतात. पण मॅथ्स हे असं आहे खूप सोपं आहे. आता याच्यावर पण तुम्हाला कळलं असेल ही गोष्ट जर आपण डोक्यात घेतली व्यवस्थित, अरे हा 2 गोष्टी होत्या, वेअर हाऊस होतं आणि गुड्स होतं. वेअर हाऊसची प्रॉपर्टी व्हॅल्यू किती, त्या गुड्सची प्रॉपर्टी व्हॅल्यू किती, दोघांची कधी कधी काही वेळेस काय करतात ते पर्सेंटेज मध्ये देतात, काही वेळेस काय करतात अमाऊंट दिली. थोडक्यात इथे बघा पॉलिसी व्हॅल्यू ऑफ वेअर हाऊस डायरेक्ट दिली, इथं मात्र त्याने काय केले की 90% ऑफ दॅट म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या 90% त्याने काय केली इन्शुअर केली. तेवढं करत असताना सुद्धा तो म्हणतो की 80,000चा जो त्याचा गुड्सची व्हॅल्यू होती ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालेली. मग त्याचा ऍक्च्युअली लॉस कसा आला, या मेन प्रॉपर्टी म्हणून हे आपण मायनस केलं तर आपल्याला काय आलं, एवढा त्याचा ऑलरेडी काय आला रिमेनिंग गुड्स त्याचे राहिले आणि ह्या रिमेनिंग गुड्स वरती पण म्हणतो 80% डॅमेज झालेले आहे ना किंवा डिस्ट्रॉय झाले. अशा प्रकारे आता मध्ये तुम्ही म्हणाल ते कसे फायरमुळे होऊ शकतात किंवा काही पण घडू शकतं, ते रिझन आपण नाही सांगू शकत आता तरी. द रिमेनिंग गुड्स आर डिस्ट्रॉयड 80% ऑफ देअर व्हॅल्यू, रिझन काही पण असू द्या. लॉस ऑन रिमेनिंग गुड्स आपण असा काढलेला आहे याच्यावर हे कसं काढलं, त्याचा ऑलरेडी प्रॉपर्टी व्हॅल्यू त्याला हा लॉस झाला होता, हा आपण मायनस केलाय म्हणून हा उरला होता, याचे आपण 80% काढले आणि त्याच्यामध्ये काही 80% मध्ये जे काही परत डॅमेज हा झाला, थोडक्यात त्याचा हा काय झालाय लॉस झालाय म्हणून हा लॉस आणि हा वरचा 80,000चा याची ऍडिशन केली, हा टोटल लॉस झालेला आहे गुड्सचा. आणि हे क्लेम आपण असा फॉर्म्युला प्रमाणे काढलाय, दोन्ही वेअर हाऊस आणि आपलं गुड्स या दोघांच्या लॉसची ऍडिशन केली, त्याच्यावर आपल्याला
टोटल मिळाला. आता आपल्याला हा आपला पार्ट तिसरा आहे. पार्ट चौथ्यामध्ये आपण याचा जो पुढचा पार्ट आहे तो घेणार आहोत. त्यासाठी मात्र सर्वांना सिद्ध कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब करावं लागेल आणि सगळ्यांनी तो पहा. सर्वांना याचा फायदा 100% होईल. हे अशा प्रकारचे एक्झाम्पल बोर्डच्या एक्झाम मध्ये येतात. फक्त व्हॅल्यू काय चेंज होते, हे 2,40,000च्या ऐवजी तो 2 लाखच टाकेल नाही का, 40,000 तो 50,000 टाकू शकतो. फक्त डोकं शांत ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन करायचे. सगळं व्यवस्थित आहे, एकदम इझी आहे. अजून तुम्ही जसे जसे माझं चॅनलचे हे बघा व्हिडिओ, तुम्हाला मॅथ्स खूप सोपं वाटेल. आणि मॅथ्स म्हणजे काही दुसरं काही नसून आपले जे दैनंदिन व्यवहार असतात त्याच्यामधलेच असतात. त्यामुळे कोणी काळजी करायची नाही. माझे व्हिडिओ बघा आणि मॅथ्सची भीती घालवा. ओके, थँक्यू.